नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपल्याला काळकाम वेगचे जे काही PYQ प्रश्न असणार आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा. हा नाशिक शहर पोलीसला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला 15 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता मित्रांनो आपल्याला दोघांचं सेपरेट दिलं आणि कंबाईन मध्ये विचारलं तर ते कसं करायचं ते आपल्याला माहिती आहे बघा. तर अशा पद्धतीचे प्रश्न कसे करायचे, शॉर्टकट पण माहिती आहे तुम्हाला. वर काय करायचं असतं, दोघांचा गुणाकार करायचा असतो आणि खाली दोघांची बेरीज करायची असते. हे एक शॉर्टकट आहे, बरोबर आहे. मग एला किती दिवस लागालेत बघा, एला 10 दिवस लागालेत आणि बी ला 15 दिवस लागालेत, बरोबर आहे. आणि दोघांचं विचारलेत, खाली दोघांची बेरीज 15 आणि 10 किती 25, बरोबर आहे. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 दोन्ही 10 आणि 2 गुणिले 3 किती 6. म्हणजे दोघांना ते दिवस किती लागतील काम करण्यासाठी, तर ते 6 दिवस लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 6 दिवस. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, तुम्ही लसावी काढून सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न, हा प्रश्न पिंपरी चिंचवड 2024 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते बघा याच्यामध्ये, एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये मजुरी द्यावी लागते, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल असा प्रश्न विचारला आहे. मग हा प्रश्न मित्रांनो आपला चेन रूलचा प्रश्न आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, M1D1 भागिले W1 इक्वल्स टू काय असतं रे, M2D2 भागिले W2. त्याच्यातलं हे W म्हणजे काय, वर्क किंवा पैसे असणार आहे, वेजेस, बरोबर आहे. आणि M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस असणार आहेत. मग मला सांगा किती होते रे, 8 मजूर होते, म्हणजे M ची व्हॅल्यू 8 होते. किती रुपये भेटत होते, 1760. हे W ची व्हॅल्यू असणार आहे 1760 रुपये, बरोबर आहे. 8 मजुरांना 1760 रुपये भेटत होते. ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची फक्त M1D1. ठीक आहे, M1D1 भागिले W1 इक्वल्स टू M2D2 भागिले W2 हा फॉर्म्युला आहे. जे दिलंय ते 8 मजूर आहेत, म्हणजे M1 ची व्हॅल्यू 8, दिवस माहित नाही, जे दिलंय तेवढंच ठेवायचं. 1760 ही त्यांची सॅलरी होती. ठीक आहे, आणि 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल, तर ह्या W2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 8 न कॅन्सल होते बघा, 8 दोन्ही 16, एक उरला 16 झाले, 8 दोन्ही 16 आणि हे 220 गुणिले 20. त्या W2 ची व्हॅल्यू येईल तुम्हाला 220 गुणिले 20 किती येईल मित्रांनो, 0 0 आणि 22 दोन्ही 44, तर ते येईल 4400. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 4400, ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न चंद्रपूर पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते प्रश्नामध्ये बघा, जर एक काम 16 कामगार 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील असं विचारलंय. तर तोच फॉर्म्युला आहे मित्रांनो आपला M1D1 चा, M1D1 डिवायडेड बाय W1 इक्वल्स टू M2D2 डिवायडेड बाय W2. ह्याच्यामध्ये M म्हणजे कामगार असणार आहेत, किती कामगार होते, 16 कामगार होते आणि 21 दिवसामध्ये किती साड्या विणत होते, 100, ते W1 ची व्हॅल्यू असणार आहे. त्याच्यानंतर 200 साड्या विणायच्यात, ही W2 ची व्हॅल्यू आहे, किती दिवसात, 12 दिवसात, तर किती कामगार लागतील, तर M2 ची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. मग मला सांगा, हे 2 शून्य हे 2 शून्य कटले मित्रांनो. त्याच्यानंतर हे बेक बे बेसखून 12, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर कॅन्सल केलं 3 न, 3 7 21, 3 दोन्ही 6 आणि 2 न कॅन्सल केलं तर 82 16, राहिलं काय फक्त 8 गुणिले 7, तर 8 7 किती येतंय 56. म्हणून किती वर्कर लागतील, तर 56 वर्कर लागतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 56, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न, हा प्रश्न बघा पालघर पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की 26 माणसे एक काम 17 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात, 17 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती अतिरिक्त माणसे कामावर घ्यावी लागतील, बरोबर आहे. फॉर्म्युला तोच आहे आपला M1D1. ठीक आहे, इक्वल्स टू M2D2. किती माणसं होते रे, 26 माणसे होते, 17 दिवसात काम पूर्ण करायले. तेच काम आता 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी आता माणसं किती लागतील ते आधी काढून घेऊ, बरोबर आहे. 13 1 13, 13 दोन्ही 26, 17 दोन्ही 34. ऑप्शन मध्ये 34 सुद्धा दिसतंय, आपण 34 ला टिक करतो आणि निघून जातो, पण आपण प्रश्न नीट वाचत नाही. प्रश्नात काय विचारले, किती अतिरिक्त माणसं कामावर घ्यावी लागतील असं विचारलंय. सुरुवातीला किती माणसं होती, 26 माणसं होती, आता किती लागले 34. मग किती अतिरिक्त लागतील, त्या 34 मधून मायनस करावं लागतील 26, 14 तून 6 गेले 8, तर 8 माणसं एक्स्ट्रा घ्यावी लागतील कामावर, अतिरिक्त किंवा एक्स्ट्रा. ठीक आहे,
म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार आहे 8. ऑप्शन मध्ये 34 पण दिसते, 34 ला टिक करायचं नाही. अतिरिक्त विचारलंय, बरोबर आहे. पहिले 26 लागत होते, आता 34 लागलेत, तर 8 एक्स्ट्रा लागलेत. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 8, ऑप्शन नंबर सेकंड. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न. पुढे बघा काय म्हटलंय. नागपूर पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हटलंय, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रश्नासाठी एक तुम्हाला मी ट्रिक सांगतो. बघा, मुले आणि पुरुष ह्यांच्या खाली त्यांची व्हॅल्यू लिहून टाकायची. किती पुरुष होते सुरुवातीला? 6 पुरुष होते. किती मुलं होते? 8 मुलं होते. आणि त्यांचे जे दिवस होते ते पण लिहून टाकायचं. किती दिवस लागत होते त्यांना? तर त्यांना 24 दिवस लागत होते, बरोबर आहे. पुन्हा जे विचारले ते 7 पुरुष, पुरुषांच्या खाली पुरुषांची संख्या, मुलांच्या खाली मुलांची संख्या, आणि हे क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचं. वरची जी लाईन होती ती वर अंशामध्ये लिहून टाकायचं. 8 मुलं, 6 पुरुष, किती दिवस लागत होते? 24 दिवस. हे टोटल काम झालं. छेदामध्ये काय करायचं, तर हे क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करून बेरीज करून लिहायचं. 8 7 56 आणि 12 72, यांची बेरीज करा. बघा, 8 गुणिले 6 गुणिले 24, खाली बेरीज किती येईल मित्रांनो? 6 2 8, 7 5 12, 128 येईल. ह्याला जर कॅन्सल केलं, 4 त्रिकोण 12, 4 2 8, 4 सख 24, त्याच्यानंतर 8 1 8, 8 चौक 32, 6 गुणिले 6 36 झालं. 36 भागिले 4 म्हणजेच किती येईल? 4 9 36, म्हणजेच किती दिवस लागतील मित्रांनो? तर 9 दिवस. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 9, ऑप्शन नंबर बी. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजतंय? पुढे जाऊ. पुढला प्रश्न. पुढला प्रश्न आहे सिंधुदुर्ग पोलीस 2024 ला विचारलेला. काय म्हटलंय प्रश्नामध्ये मित्रांनो बघा, 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? बरोबर आहे. तासाची व्हॅल्यू काढायची मित्रांनो. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, M1 D1 H1 इक्वल्स टू M2 D2 H2. याच्यातल्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्या पुट करायच्या. किती मजूर होते रे? 28 मजूर होते. किती तास? रोज 8 तास काम करत होते आणि 25 दिवसात काम पूर्ण करत होते. आता 40 मजुरांना रोज 20 दिवस, रोज किती तास काम करावं लागेल असं विचारलंय, आणि किती दिवसात? 20 दिवसामध्ये पूर्ण करायचंय, तर तासाची व्हॅल्यू काढायच्या. मित्रांनो, समोरासमोरच्या व्हॅल्यू कट करा. बघा, 8 1 8, 8 5 40, बरोबर आहे. असंही चालतंय. समोरासमोर व्हॅल्यू कट करायच्या. 8 1 8, 8 5 40, त्याच्यानंतर 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 चौक 20, आणि 4 1 4, 4 7 28. म्हणजे किती तास रोज काम करावं लागेल? तर रोज 7 तास काम करावं लागेल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 7, ऑप्शन नंबर सी. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजतंय? पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न बघा, ए ची कार्यक्षमता. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कार्यक्षमतेचा हमखास प्रश्न एक्झामला विचारला जातो. नांदेड पोलीसला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. बघा, कुणाची कार्यक्षमता? ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. जर बी ची कार्यक्षमता 1 असेल तर ए ची दुप्पट म्हणजे 2. ही त्यांच्या कार्यक्षमतेचा रेशो झाला. ह्याच्यावर टोटल वर्क काढायचं. टोटल वर्क कसं काढायचं मित्रांनो? ज्याची कार्यक्षमता आणि ज्याची वेळ माहिती आहे त्यांचा गुणाकार करायचा. आपल्याला दोघांना बघा, दोघं मिळून एक काम 14 दिवसात पूर्ण करतात, तर टोटल वर काय असेल? दोघांना 14 दिवस लागले, आणि दोघांची कार्यक्षमता 2 आणि 1 3, तर टोटल वर्क किती झालं? 14 गुणिले 3 42, हे टोटल वर्क झालं. आता हे काम कुणाला करायचंय? तर एकट्या एला करायचंय. मग एक ची कार्यक्षमता किती आहे रे? 2 आहे. तर त्याच्या कार्यक्षमतेनं भागायचं. तर बे 2 4, बे 1 बे, म्हणजे एकट्या एला ते पूर्ण काम करायला किती दिवस लागतील? तर 21 दिवस लागतील, बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 21 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, कळतंय? पुढे जाऊ. पुढला प्रश्न. पुढे बघा, एका कामाला ए ला 24 दिवस लागतात, बी ला किती दिवस लागतात? बी ला 48 दिवस लागतात, आणि सी ला 16 दिवस लागतात. तर तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? कोल्हापूर पोलीसला विचारलेला प्रश्न आहे. बघा, लसावी काढून हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ए न केलं तर 24 दिवसात होतंय, बी न केलं तर 48 दिवसात होतंय, आणि सी न काम केलं तर 16 दिवसात होतंय. त्यांचं टोटल वर्क म्हणजे लसावी असणार आहे, ते टोटल वर्क असणार आहे 48. कार्यक्षमता काढायची. 24 ला किती न गुणल्यावर 48 येते? 24 दुनी 48, 48 एक 48, आणि 16 त्रिक 48, बरोबर आहे. आता हे काम किती आहे? 48 लाडू खायचं काम आहे. कुणाला करायचंय? ए बी सी तिघांना करायचंय. तिघांच्या कार्यक्षमतेने डिवाइड करायचं. 3 आणि 2 5 आणि 1 6, तिघांची कार्यक्षमता 6. बघा, 3 आणि 2 5 आणि 1 6, किंवा 3 आणि 1 4 आणि 2 6, तर 6 1 6, 6 8 48. 48 लाडू खायला 6च्या कार्यक्षमतेनं तिघाला किती दिवस लागतील? तर तिघांना 8 दिवस लागतील.
म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 8 दिवस, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजतंय? पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न. पुढे बघा, जर गडचिरोली पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. काय म्हटलंय प्रश्नामध्ये की 4 माणसे 20 दिवसाला 3600 रुपये कमवतात, तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? M1D1 चा फॉर्म्युला मित्रांनो, M1D1 भागिले W1 इक्वल्स टू M2D2 डिवायडेड बाय W2. ठीक आहे, किती माणसं होते रे? 4 माणसं होते आणि 20 दिवसामध्ये किती कमवायले? तर 3600 रुपये कमवायलेत. हे W ची व्हॅल्यू आहे. तर 10 माणसे 20 दिवसामध्ये किती कमवतील, म्हणजे W2 ची व्हॅल्यू काढायची. हे 20 कटलं मित्रांनो. 4 न जर कट केलं तर 4 9 36, हे 900 आणि हे 10 गुणाकारामध्ये येतील, बरोबर आहे. अजून हे 20 तर कटलंय, बरोबर आहे. तर 900 गुणिले 10 राहिलं फक्त. तर 900 गुणिले 10 म्हणजेच किती येईल मित्रांनो? 9000. किती कमवतील? 9000 रुपये कमवतील. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 9000, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो. अशाच टाईपचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारतात. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आज? तर काळकाम वेगचे जे काही PYQ प्रश्न होते, ते PYQ प्रश्न आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.